नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहे माझ्या गावाला चिपळूण. तर ॲक्च्युली सोनूची माझी एक्झाम होती, त्यामुळे आम्हाला सानेवर म्हणजे बोलतो ना आमच्या पालखीला पाया पडायला येता नाही आलं. आता परीक्षा संपली, तर परीक्षा संपल्या पहिला शनिवार रविवार आम्ही आता पालखीला आलेलो आहे. आता पालखी ॲक्च्युली पहिले सानेवर असते रंगपंचमीपर्यंत. आता काय आज आज तारीख किती आहे? 14. खूप दिवस झालेले. आता पालखी घरोघरी येते. तर माझी मामी आहे, त्या मामींचे मामा त्यांच्या घरी आम्ही येतो. लहानपणापासून तिकडे देतो पहिले आम्ही गावाला आलं की गावाला. तर त्यांच्या घरी आलेलो होतो आम्ही. आता इथे पालखी येईल थोड्या वेळाने पालखी येईल म्हणून आम्ही सकाळी 5 वाजता निघालेलो. व्लॉग थोडा लेट चालू केला, कारण सकाळी 5:30 वाजता इतका अंधार होता, काय ब्लॉग करणार म्हणून मी व्लॉग लेट चालू केला आहे. आता दाखवतो तुम्हाला घर बघा. टँग टँग, हे बघा कसं चिरांचं बांधकाम आहे बघा पूर्ण. बघा हे आमच्या मामांचं घर. बघा हे घर आहे छान एकदम मस्त. हे बघा गावातली फिलिंग बघा. असं घर, कंपाऊंड पूर्ण. मागे आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं. हे बघा हे आंबा बघा किती मोठा आहे आंबा. आतमध्ये बघा हा पण एक आंबा. म्हणजे मस्त. आमच्या कोकणात आला की तुम्हाला माहिती आहे, आपल्या कोकणात आले की आंबा हा स्पेशल, आंबा आणि काजू. तर बघा हे घर आहे. आता इथे थोड्या वेळाने पालखी येईल. पालखी आली की परत व्लॉग चालू करीन. आता सगळे माझी बायको माझी वहिनी रेडी व्हायला गेलेत घरात. आता व्लॉग रेडी करू आपण. पालखी आली की परत व्हिडिओ चालू करूया. मित्रांनो परिसर बघा, घराचा परिसर बघा किती छान आहे. हे घर आहे. हे बघा इथून वरतून असं मस्त शिड्या. आम्ही तिकडे वरती उभे राहायचो सगळे लोक आणि मजा करायचो. सगळे लहान असताना यायचो तेव्हा. लहान असताना खूप मजा केली आहे या घरी आम्ही. बघा इथे सगळं सगळं आंबा. बघा आंबा. ही सगळी जागा त्यांची, ते पूर्ण मामांची. छान एकदम घर आहे बघा. घर बघा किती मस्त आहे. पुरं चिऱ्यांचं बांधकाम आहे मस्त. चला आता पालखी आल्यावर चालू करूया परत आपण. आता थोड्या वेळाने पालखी येईलच. कोकण बोललं ना मित्रांनो, तर होळी आणि गणपती इतकं जबरदस्त महत्त्व आहे ना या दोन सणांना. खूप म्हणजे कोकणातल्या व्यक्ती म्हणजे आमच्या गावाला बोललं जातं की वर्षभर कितीही कमवा, कितीही कुठेही फिरा, पण वर्षातून एकदा देवाला पाय पडायला यायचं. देवाला पाय पडायला यायचं म्हणजे यायचं कंपल्सरी. हे देवाचं महत्त्व आहे. आणि देव एवढं आपल्या वर्षभर कमवून देतो. यार तुम्ही एक दिवस नाही येऊ शकले तर देवासाठी, तर काय फायदा. म्हणून आमचं पहिलं ठरलेलं आहे, कितीही बिझी असू दे, काही कारणं असू दे, देवाला पाया पडायला यायचं. शनिवार रविवार असो, काय सानेवर या, होळीला या किंवा सानेवर या, कसं पण या, पण देवाला पाया पडायला यायचं. पालखीच्या आगमनाची तयारी बघा कशी केलेली आहे बघा. दाखवतो तुम्हाला मी. बघा तुम्हाला दिसेल की नाही. ते मस्त रांगोळी आणि हे पादुका दिसत आहेत. चरण काढलेत बघा पालखीला यायला आतमध्ये. पूर्ण घरापर्यंत असे चरण आहेत बघा. छान ना, किती सुंदर आहे बघा. हा मान आहे पालखीचा मान. आणि असं बोललं ॲक्च्युली काय माहिती काय महत्त्व सांगतो तुम्हाला. असं बोललं जातं की वर्षभर आहे ना देवळात असतो, मंदिरात असतो, बरोबर आहे. पण होळीला देव आपल्या घरी येतो, सगळ्यांच्या घरी येतो. म्हणून त्या देवाचं वेगळंच महत्त्व आहे. कारण आपल्या घरी येतो देव, मंदिरातला देव आपल्या घरी येतो. प्रत्येक घरोघरी जातो. प्रत्येक घरोघरी पालखी जाते. त्यामुळे ह्या कोकणातल्या होळीला खूप महत्त्व आहे. मित्रांनो बघा आवाज येतो तुम्हाला. आता झाली एक घर, तिकडचं घर झालं तर आपल्या घरी येणार बघा. आता सगळ्यांची तयारी बघा. सगळे बघा असे मस्त सगळे देवाची वाट बघत बसलेत बघा कसे छान एकदम. हे बघा हे आमचे मामा टिप टॉप. आली बघ. अशी पालखी येते, प्रत्येकाच्या घरी पालखी येते बघा अशी. बघा पालखी आलेली आहे बघा. हे सगळ्यात मोठं महत्त्व आहे बघा. देव मंदिरातून आपल्या घरी येतो. हे कोकणातली मजा, क्या बात आहे. पालखी आलेली आहे. कालका वागलाय बैरी सुरुवात आहे. पाया पडतात असे येते बघा. आता पाया पडतात सुंदर. प्रत्येकाने मग मस्त आहे बघा. पालखीच्या दुधानी बघा, दुधानी पाय धुतात.
आपल्या घरात बघा आता मस्त पालखी कशी घरात येते बघा आपल्या आता बघा प्रत्येक जण अशी पूजा करतो पालखी बघा त्या देवाची. बघा ह्या पालखीचं महत्व आहे. हे देव आहे आपले. हे बघा हे देव आपले कोकणातले म्हणून. हे बघा देव असे आता आपल्या घरात येतात बघा. एक नंबर मंदिरातून देव आपल्या घरी आलेले आहेत बघा. हे बघा आपले देव असे देव आपल्या घरात येतात बघा. आशीर्वाद दे बघा. आता लाईट लावले छानपैकी बघा मस्त. आता प्रत्येक जण आपल्या आपल्या ओट्या भरणार, गाराणे गाळणार, सगळ्यांची इच्छा मागणार बघा. काय होतं सोनू? मस्त. हे बाप्पाचं महत्व कळालं का? हे बाप्पा तिकडे मग अशी पूजा केली जाते घरी. हे आमचे मामा. आम्ही शेरे लांजेचे छान सुंदर 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 खूप सुंदर. इथे जशी आरती होते ना इथे बघा. इथे जशी पूजा झाली, इथे पूजा झाली की बघा बाहेर लगेच बँड वाजतो. मजा बघा ही आपल्या कोकणातली मजा. ही मजा फक्त कोकणातच बघायला भेटेल सोनू. ही मजा फक्त कोकणात असते आपल्या आपल्या कोकणात. लकी लोक आपण. पालखीच्या वरती जे लाल ओमचं घातलं ना हे लावलं पासोडा. बघा तुम्हाला सोनू करतोय पूजा बघा. आई तुला सगळे शिकवते पूजा बघा. भैरी भगवान आहे आमचं. काल काय तिकडे वाघजाय माते. हे आमचे कोकणातले दैवत आहेत बघा. पालखी कशी घरात आली छान वाटतं बघा. पालखी घरात आल्या वेगळाच आनंद असतो. आणि आजीचं महत्व बघा. आजी कशी शिकवते बघा नातवाला. सोनू नीट पाय पड. सगळं चांगलं माग. मनातली इच्छा सगळ्या. चला आईबाबांची पण आरती सुरू झाली आता. मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की कोकणातनं आपला जन्म घ्यायला खूप खूप ना म्हणजे काय बोलतात लक लागतो. आणि आम्ही एवढे लकी आहेत की मी कोकणातल्या गावातला आहे बा. आम्हाला ही केवढी मजा येते. लोकांना ही पालखी खूप कमी बघायला भेटते. म्हणजे लोकांसाठी खूप कमी बघायला भेटतं. आम्हाला ते दरवर्षी बघायला भेटतं कारण आमचंच गाव आहे. छान आहे बघा मित्रांनो. ही मजा फक्त कोकणातच आहे का. जबरदस्त खूप छान. हे आमचे एकदम जागृत दैवत आहे. जी इच्छा मागतात मग नेहमी पूर्ण करतात आमची. कसं वाटतं आई? अरे सांग ना काही नाही 5,000 वाजून आहे.
हे नव्हे रे अभ्यासात चांगलं म्हणतात हा असं बोल ना आराध्य हा चांगल्या प्रकारे संस्थांचे शिक्षण आहे चांगल्या प्रसाद सुरेश पाटणकर यांनी आंबेडकरचा नारळ 2 देवीच्या ओट्या भरले त्या मान्य करून घ्या सुखाचा तुमच्या मनात काय इच्छा असेल सागर सुरेश पाटणकर यांनी आंबेडकरचा नारळ माझ्या बाबांचं नाव घेतलं बघा. मान्य करून घ्या. हो मालिका हे दोन्ही भाऊ यांच्या बिझनेस मध्ये चांगले यश दे आणि त्यांना पुढच्या हर हर महादेव. चैतन्य पाटणकर शिक्षणात यश भेटू दे. चैतन्य सागर पाटणकर. माझं पण नाव घेतलं बघा. हो मालिका माझ्या आमच्या पूर्ण पाटणकर फॅमिलीचं नाव घेतात सगळ्यांचं. हर हर महादेव हर हर महादेव. बघा पालखी घरात आहे आणि पालखी बरोबर कशी लोक नाचत होतात. एका पालखीबरोबर बघा पूर्ण वाडीत जेवढे लोक आहेत प्रत्येक घरातून एक माणूस असतो वाडीवर. हा आहे शिमगा, कोकणातला शिमगा. खूप साधारण वाटतो पण खूप खूप महत्व आहे या शिमग्याला. आता इथून पालखी आता पुढच्या घरी जाणार बघा. हे पालखी पुढच्या घरी जाते बघा आता कशी. बघा पालखी आपल्या घरातून बाहेर येईल आणि पुढच्या घरी जायला बघा आता पालखी बघा. पब्लिक निघालं. प्रत्येक घरातून एक माणूस, प्रत्येक घरातून एक माणूस, प्रत्येक घरातून एक माणूस असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बोलतात ना तुम्हाला वाटायला खूप साधं वाटेल पण खूप 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 छान वाटतं. फिलिंग आहे नाही फिलिंग. प्रत्येक तुम्ही काही मागा आमच्या आपल्या देवाकडे काही मागा. तुमची इच्छा नाही पूर्ण झाली ना तुम्ही जे बोलाल ते होणार म्हणजे होणार कन्फर्म. हा बघा सुंदर बघा कुठे उभा आहे. हे लहानपणी आम्ही असं करायचो आज हा करतोय. बघा आता पालखी येईल आपली बाहेर येईल आणि दुसऱ्या घरी पुढच्या घरात जाईल. आता प्रत्येक वाडीत फिरते पालखी रोज. प्रत्येक वाडीला 2-2 दिवस दिलेले असतात. आता आमच्या आपल्या वाडीचे वाऱ्या दिवस आहे 2 दिवस आहे बघा. आता पालखी बाहेर येईल. आली पालखी आली बघा. पालखी बाहेर आली बघा. आता प्रत्येक घरात अर्धा तास 15-20 मिनटं असते. बाबाने पण पालखी उचलली. किती तू हा आई आई
आशीर्वाद वाटला, आशीर्वाद. आता हे झालं. आता बघा इथून पालखी या घरी आली. आता या घरी जाणार पालखी अशी घरात. प्रत्येकाच्या घरात होतं, प्रत्येकाचं घर घेते पालखी. म्हणून बोलतात ना, बघा हेच महत्त्व आहे. सगळे बोलतात ना कोकणात काय एवढं होळी म्हणजे काय, होळी म्हणजे हे मंदिरातला देव आपल्या घरी येतो. काय होतं साहेब? शिमगा. हेच असं शिमगा, कोकणातला शिमगा. मंदिरातून देव आपल्या प्रत्येकाच्या घरी येतो, त्यामुळे शिमग्याचं महत्त्व आहे. काय वाटलं सॅम, कसं वाटलं? सुंदर वाटलं ना आजचं एक्सपिरियन्स? हां, पालखीला खांदा दिला, कसं वाटलं? असं वाटलं ना डोक्याचा सगळं भार निघून गेला. मित्रांनो, तो पालखीला आपण जेव्हा खांदा देतो ना, असं वाटतं सगळं स्ट्रेस निघून जातं आपलं. तुमचं पण असं स्ट्रेस निघून जाऊ दे. सगळ्यांनी मनातली चांगल्या इच्छा मागा, सगळ्यांनी आनंदी राहा, सगळ्यांची सुख शांती समृद्धी भरभराटी होऊ दे. फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सर. चलो बाय.